गावसून आणले आम्ही तिला. नवघरचे कोपऱ्यांच्या गावसून आणले. हा मी दोन कलर लाईट जास्त लागत नाही. हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेत तुमचं पण एकदा स्वागत आहे. हितेन मला ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या आगरी कॉलेज चॅनल वरती. तर मित्रांनो, सकाळी गेलो होतो 8 ला, तर आता वाजलेत बघा किती, 3:45. 8 ला गेलेलो सकाळी घरातून, तर आता आलोय मी. जेवलो पण नाही, काहीच नाही. माझं कॉलेजमध्ये काम होता आणि पप्पाने पण काम सांगितलेलं. पप्पांनी जे काम सांगितलं, पप्पांनी भाऊंनी, तिथेच मला जवळजवळ 4:30 तास तिकडेच गेले माझे. सो सकाळपासून ठाण्यामध्येच होतो. सो आता जाऊया आपण घरी. आणि तुमचा सर्वांचा खूप खूप थँक्यू. तुमचा जो प्रेम आणि सपोर्ट जो भेटतोय मला, त्याने खूप बरं वाटतं मला. असंच तुमचा प्रेम सर्वांचा राहू दे. तुमचे जे कॉमेंट्स गोड गोड, वहिनीसाठी गोड गोड आणि चांगल्या चांगल्या कॉमेंट्स असतात का, ते सर्व कॉमेंट्स मला बघून खूप छान आणि चांगला वाटतं. तर आता आपण बघूया कोणी कोणी किती कॉमेंट्स केल्या आणि काय कॉमेंट्स केल्यात ते. आता आपण घरी जाऊया आणि बघूया. तर बघा, आता आम्ही घरी आलेलो आहे. जेवायला बनवलंय. हा, जेवायला का बनवलंय म्हणजे नाही सांगायचं. म्हणजे दमल्यावर आम्ही सकाळच्या 8 ला गेले, त्याची काही मम्मीला परवाच नाही का, बाबा तू बस, काही परलेलाच नाही ना. हा, आम्हाला काही परला नाही, आपल्या लोकांना परलेला ना. मग तेव्हा का म्हणाले वरण भात वाटाण्याची भाजी. वरण ना भात ना, म्हणजे वाटाण्याची भाजी बस. कोथिंबीरचं नाव नाही घेतलं आहे ना. वडा जेवण वाढा. तोपर्यंत वहिनी जेवण वाढते, तोपर्यंत आपण सर्वांचे कॉमेंट्स वाचूया. तर चला, आता आपण कॉमेंट्स वाचूया. तर इकडे बघा, रेणुका मोरेने कॉमेंट केली आहे का वहिनीला व्लॉग बनवायला. ओके वहिनी, आता सांगतो वहिनीला. इथे तुझी आई खूप छान आहे. थँक्यू सो मच. पौर्णिमा शिसावे यांनी कॉमेंट केलेली आहे. कुणाल पाटील, प्रत्येक व्लॉगमध्ये आईला दाखव, खूप आवडतात तुमचे व्लॉग, एकदम मस्त. खूप खूप धन्यवाद. तुमचा असंच प्रेम राहू द्या. आईचा जरा ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे जरा आई आता थोडे दिवस रेस्टवरती आहे. आल्यावरती लवकरच तुम्हाला आईला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सीमा शिंदे सुंदर, थँक्यू. भाऊच्या लग्नात दिसलीच नाही व्लॉगमध्ये. मी तुम्हाला कॉमेंट आले की तुम्ही व्लॉग बनवा. आईच्या घराचं काम चालू आहे म्हणून आई त्या घरी होती, म्हणून आई दिसली नाही जास्त. आणि आता वहिनी तुम्हाला ब्लॉग बनवायला सांगले. हॅलो शिकेन म्हणजे थोडा तुम्ही पण असे काम वगैरे करता तेव्हा असा कॅमेरा घ्या. मम्मी मी नसलो घरात किंवा मी कुठे गेलो, मग तोपर्यंत तुम्ही असा ब्लॉग बनवत जा. हा, मी मोबाईल लॉक झाला तुझा. आता अजून काय आले, शॉप कसला आहे तुमचा दाखवत नाही. आता प्रणाली कारभारी, शॉप कसला आहे तुमचा दाखवत नाही. तर मी गेल्या व्लॉगमध्ये दाखवलं आहे. माझा शॉप पूर्ण असा बंद होता, नाव व्यू सगळं आहे, तर तुम्ही त्या व्लॉगमध्ये जाऊन बघा. आणि पप्पांनी पाठवले जय श्रीराम जय श्रीराम. आणि एक्सपर्ट शॉट्स, तुझी एज काय आहे सांग. तुझी एज तुला माहित नाही. त्यावेळी विचारलं एज काय माझी, तर आता माझी एज आहे 21 चालू आहे मला. माझ्या 20 वर्ष झाल्यात, मला 21 वर्ष चालू आहे मला. पॉइंट आहे सुरेखा टावरे, अरे एका व्लॉगमध्ये 5-6 वेळा तू खातानाच दाखवतोस, बाकी काय करतोस. मी फक्त खातो पितो, काम करतो आणि झोपतो. काम पण करतो तेवढं, खातो पण, आणि जेवढं जे करतो ते दाखवतो. खातो तर खातो, 4 वेळा जेवतो 4 वेळा जेवतो. बरोबर आहे का म्हणले. हा, खातो तर खातो, तेवढं काम पण करतो ना. आणि काकू खूप छान बोलतात. ॲक्च्युली त्यांची जी भाषा आहे
आय लाईक इट, खूप मस्त आहेत काकू वहिनी. काकू रिॲक्शन खूप मस्त देतात. काकू आणि वहिनी आई तुमच्यासाठी आले. थँक्यू सो मच. आणि वाटाण्याची भाजी, कोशिंबीर, थंडा पाणी किंवा कोल्ड्रिंक हे तुला नेहमी लागतं. वहिनी असेल तरच मी व्हिडिओ बघते, मस्त वाटतात बघायला. करुणा पाटील यांनी ही कमेंट केली आहे. आणि काकू खूप छान बोलतात. ती कमेंट ऋतुजा शिवकर यांनी केलेली होती. तर तुमच्या दोघांचा खूप खूप थँक्यू. वहिनी असल्यावरती खूप मजा येते सर्वांना ब्लॉग बघायला. आता लवकर ब्लॉग चालू करा. चालेल. आणि स्वप्ना यादव, वहिनी खरंच खूप छान आहेत, सिम्पल आहेत, त्यांची स्माईल पण खूप छान आहे. असेच नेहमी हसत राहा. आपण असाच कोर्स केले, बाकी कोर्स केलाच नाही. हा, हर्षदा पाटील, वहिनी जाम भारी आहे खरंच. वहिनी असल्यावर व्लॉग बघायला मजा येते ना. जे व्लॉग मध्ये वहिनी असते तेच व्लॉग मी बघते. हर्षदा पाटील म्हणून सांगतो आता ब्लॉग चालू करा. असं नवघर आता काल नवघर येईल ते ब्लॉग चालू केला असता तर हा ते दिवशी लज्जी तू जेवायला जाईल ती ब्लॉग चालू केला असता किती जरा बरा वाटला असता. कपल जेवायला गेल्यावरती त्यांना आवड असते. तुम्हाला बोलवलेलं आम्ही, तुम्ही आले नाही. तुम्ही टाकून दिली ना, मी तुम्हाला टाकून दिलो. अंशुबाई किधर गई? तू ब्लॉग बनवशील मग तुला माहित होतं म्हणून तू आली का? हा, जेवली का तू? मग जेवते का माझ्याजवळ? हा रे सुट्ट्या लागल्या का तुला? मग जा ना, शाळेत जाते का नाही? आणि इकडे बघा आयुष गायकवाड, असं घरगुती व्लॉग बघायला बरं वाटतं. थँक्यू सो मच. भाविका पाटील, वहिनीला सांग रेसिपीचे व्लॉग बनवायला. बनवेल वहिनी. आता जेव्हा आपण मी फ्री असेल तेव्हा एखादी जी तुम्हाला कुठली रेसिपी आवडते ती सांगा तुम्ही, मग मी एक दिवशी दाखवेन. जेव्हा वहिनीला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा एक रेसिपी व्लॉग बनवून आपण. आणि अस्मिता मात्रे, वहिनी खूप मस्त भेटले. गावसून आणले आम्ही तिला. नवघरचे कोपऱ्यांच्या गावसून आणले. हा मी आमचा भाऊ पण भारी आहे. वहिनी भारी, आमचा भाऊ भारी नाही. हो. सविता पाटील, हो नक्कीच बघतो. थँक्यू सो मच. आशू पाटील, नाईस वहिनी. थँक्यू सो मच. आला असं. अर्चना घरत, वहिनी मस्त आहे. थँक्यू. रेणुका मोरे, वहिनीला सांग व्लॉग बनव. ही कॉमेंट पण वाच व्लॉग मध्ये. रेणुका मोरे, तुमची कॉमेंट वाचलेली आहे. थँक्यू सो मच. वहिनीसोबत व्लॉग काढा. ओके, व्लॉग तर आता चालूच आहे आपला. ड्रॅग वाय टी. किरण शेलके, वहिनी उरण नवघरची आहे का? नाही, वहिनी वडू नवघरची आहे. अंजूर फाट्याच्या पुढं, आपला कालवारच्या पुढचा नवघर, वडू नवघर. तर तुमचा सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे. थँक्यू सो मच. तर आता मी जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. जे पण काही काम करत असेल, खात असेल ते दाखवत. मित्रांनो, आता माझा जेवण वगैरे तर झालेलं आहे. तर मम्मी, हो मम्मी, जरा खावायला दे ना, भूक लागले. काहीतरी खावायला दे ना, जरा जामच भूक लागले. गरमीचे लोकांना पाणी कमी जाते. मी पाणी बी जास्त पितो, जेवता बी जास्त, नाही का? हा मम्मी, हा निंबू शरबत बनवते. ठीक आहे, चला निंबू शरबत बनवते. निंबू शरबत पिते आज. तर निंबू शरबत पितो आणि मग मी स्लीप. सो चला आता भेटतो आता उठल्यावरती. या सो गाईज बघा, पांडू आलेला आहे नाश्ता घेऊन. ए नाश्तावाल्या, लवकर ये, भूक लागले. नाश्तावाल्या काय नाश्ता आणले रे? सँडविच. हा, अजून करले पत्री समाज सांगलेलं आणलं का तुम्ही? हा, आणलं ना. सो मित्रांनो, मस्त झोप काढून उठलेलो आणि फ्रेश पण झालेलो आहे. आणि फ्रेश होऊन मस्त आता जरा आम्हाला एक रील्स बनवायची आहे. त्यासाठी म्हणून जरा
कपडा इस्तारी कटाला आलता म्हणून तोच कपडा घेतले. जरा अभ्यास कर ना, अभ्यास कर जरा. नको मला भूक नाही. अरे एक पत्री समोसा काय तुझ्या आवराच येतो. आणि वहिनीने मस्त पैकी रागांग ग्लास आपटले ना, ओल्ले पाणी. तर तुम्हाला कॉमेडी सीन बघायला भेटला असेल, कॉमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ऍक्टिंग. कोरडी चटणी आण. नको नाही जा. तेव्हा सँडविच आणले वांड्याने. नाही मंचुरियन जा. नाही पत्री समोसा. मंचुरियन का सांगितले? सँडविच आता व्हिडिओचं काय आला? हा व्हिडिओचा बनवूया आपण. तुम्ही नाश्ता करा ना. म्हणून बोला ना. तर आता मित्रांनो आम्ही सर्वजण नाश्ता करतोय असं बोला ना, तेव्हाच तर ब्लॉग बनवायला शिकशाल. मग मला लवकर लगेच सांगतील की तू वहिनीला ब्लॉग बनवायला शिकवीत नाही. हा मग पब्लिक वगैरे सांगेन का तू वहिनीला ब्लॉग बनवायला शिकवी नाही. उद्यापासून पक्का. हा इथे माझे ब्लॉग्स कमी येतात. झालेली ना, तुम्ही ब्रेक घेतला आता. हा हे पांड्याची बाई नुसतं आले सँडविच जेवून. ये ना मम्मीचे बाई नुसतं नाश्ता सांगला. मग खाता कसा रे तुम्ही? हा खाता कशी दोघं जण? हो जे खाते का पत्री. जे तुम्ही दोघांनी सोय करता ना, बारकी बारकी या ना तुम्ही. ठीक आहे चालेल माझ्या. इकडे आमचा व्हिडिओ बनवून झालेली आहे. आणि इकडे बघा आता माती त्या दिवशी आणून दिलेली ना मी. मग बाहेरची लाईट लाव ना ती पण. तर तुम्हाला वहिनीला माती आणून दिल्यात. आता वहिनी आणि मम्मी झाडं लावत आहेत. झाडं बघूया आता कुठला झाड लावते वहिनी ते बघूया आपण. तर मित्रांनो आता बघा हा झाड आहे वहिनी लावत घेतलेलं आहे. तर मला जेवढा माहिती आहे या झाडाचं नाव कोडियम आहे. तर तुम्ही DM करून सांगा या झाडाला नक्की काय बोलतात. बरेच रगीन आपटला काही मला वाटलं माती आहे. त्या झाडाला कोडियम बोलतात. तुम्ही सांगा आपल्या भाषेत त्याला काय बोलतायत. मुरुम आहे वाटतं. हा मुरुम झाले मी. चालेल का मम्मी ही माती चालेल ना? लाल माती होत चालेल ना? यो आतमध्ये लावायचं का वहिनी? हा आतमध्ये जर लावायचं. हो ओके घरामध्ये ठेवायचा असतो तो. हात झाड घरामध्ये ठेवायचा असतो हॉलमध्ये. मस्त वाटतंय हा. दोन कलर आहेत ना. सनलाईट जास्त लागत नाही म्हणून त्याचा कलर तसा आहे. दोन आहे बघा ना असं. आल्या दोन कलर आहेत. रेड ग्रीन येलो. नाही तुम्ही काय करता मग? हा मॅडम त्या दिवशी पण तुम्ही मच्छी धुवत होते तेव्हा पण नुसते पलत होते ना, आता पण नुसते पलता. नक्की विषय काय तुमचा? तुमची आम्हाला भीती वाटते का? आमचा कॅमेरा चालू असतो म्हणून का? झाड कोण टाकल? आय, तो आहे का? म्हणजे माती टेकली झारखून टाकील. गाई का लफडा ऐसा ही रहता है. तरी अजून माती येईल ना अजून. ही माती हो ना अजून याचीच माती टाकाव आणि बाजूला ओली माती. वहिनी हे बघा या काढा या काढा निघणार नाही वाटते. त्या निघेल का? आता वहिनीच चपात्या बनवतात पण मम्मी मला भाकर लागते माहिती आहे ना? आहे ना भाकर? ठीक आहे. वहिनी सगळी वाटते मला मगाशीच भाकरी भुजून ठेवलेल्या आहेत. एक दोन भाकरी द्या मला. आज वहिनीचं चपात्या घातील मी भाकरी. हां उलट तुम्ही मला प्रश्न करा तुमचं काम काय किचनमध्ये? ब्लॉग करायला माहिती मम्मी विचारलं नाही काय आलंय. वहिनी आता तुम्ही ब्लॉग बनवा इंट्रो. चला आजपासून उद्यापासून तुम्ही ब्लॉग चालू करणार. तुम्ही बोलले ना त्या ब्लॉगमध्ये. मग तुम्ही इंट्रो कसा ठेवणार सांगा? तुम्ही सांगा मला हा? कसं. तुम्ही सांगाल तसं. चला हाय गाईस तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? नको तेवढं नको बघ. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माली आणि ईशा माली व्लॉग या तुमच्या हक्काच्या अग्री कॉलेजच्या घरावरती. एवढा मोठा की शॉर्ट असतं आहे ते मला पार झाले म्हणून. तुम्हाला पाठ झाले ना. म्हणजे पाठ करा मला कवा टाइम लागते. मग तुम्ही असं बोला आता आम्ही चपात्या बनवत आहोत तर आता या जरा 5-6 चपात्या बनवू
मग त्यानंतर भाजी थोडीशी बनवू. असं जर असं व्लॉग बनवून असं मला पण मजा येईल का बघायला. हां गाईस कॉमेंट करून सांगा मी बरोबर शिकवतो का नाही वहिनीला. भाजी कसली करायची आहे? तुम्हाला तुमच्या होते कसली होण्याची. दुपारी दाल भात आणि वाटाण्याची भाजी होती. आता नको 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 पालेभाजी नको. ऑप्शनला सांगा काय काय भाजी. वाटाणा असेल दुपारचं. हा दुपारचं वाटाणा असतं. नाही आता काय बनवता तुम्ही. आता मेथी वाटतं मेथीची भाजी. मेथीची भाजी चपात्या. हा बस. हा बस पनीर ना. चिली पाहिजे होती ना. ओ ठीक है ठीक है. पनीर चिल्ली देखते हैं मूड के हिसाब से. मूड के हिसाब से देखते हैं अपन पनीर चिल्ली बघू नंतर. आणि 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 काय सांगत होतो मी. हां मग उद्या मॉर्निंग पासून तुम्ही चालू करणार मग व्लॉग मिक्स. ठीक आहे चालेल. बघा तुम्ही इकडे बोलल्या म्हणजे तुम्हाला करायला लागेल. दिलेला शब्द पाळायला लागेल. खरोखर करायला हा, मग खरोखर म्हणजे थोडं थोडं तुम्ही प्रॅक्टिस करा. आपली पब्लिक तुम्हाला समजून घेईल नवीन आहेत म्हणून. म्हणजे मी पण तुम्हाला हेल्प करेन थोडासा. नॉर्मली असं तुम्ही किचन वगैरे आल्यावर तुम्ही थोडासा ब्लॉग बनवला थोडी थोडी मग तुम्हाला वहिनीला सवय पण होईल थोडी थोडी. चालेल चालेल ट्राय करेल उद्यापासून. उद्यापासून वहिनी ट्राय करेल. मी बनवा चपाती आणि भाजी आहे मेथीची. लाईटी बंद करून दे नाही तर. मम्मी इकडे दिवाबत्ती मम्मा इकडे दिवाबत्ती करत आहे. गणपती बाप्पा मोरया. चलो आता मोरया मोरया. आता आपण जाऊया शॉपवरती आपल्या कामाला. आता मी तुम्हाला तसं बोललोच होतो ब्लॉग चालू करताना की मी सकाळी गेलेलो त्यानंतर मी आलेलो किती 3:30 का 3:30 माहीत नाही किती वाजता आलो तर लक्षात नाही तेवढा. आलो किती वाजता तरी. तर तेव्हापासून भाऊ सकाळपासून एकटाच आहे शॉपवर. त्याला जरासं आता पाठवतो. आता मी डायरेक्ट 11:30 वाजता येईन. मग चला गाईच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप मला आवडला असेल. नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.